महाभारतातील हे 5 पात्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. पहिले म्हणजे कर्ण. कर्ण हे अतिशय शक्तिशाली योद्धा होते, तरीही ते मात्र युद्ध हारले, कारण त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर धर्मासाठी न करता अधर्मासाठी केला आणि त्यांचा अंत दुर्दैवी झाला. तुमच्याकडे कितीही शक्ती असू दे, बुद्धी असू दे, पण त्याचा वापर जर तुम्ही अधर्मासाठी केला तर तुमचा अंत हा निश्चित आहे. दुसरे म्हणजे भीष्म. भीष्म यांच्याकडे धर्माचेही ज्ञान होते आणि शक्तीही होती, तरीही त्यांनी द्रौपदीवरती होणाऱ्या अन्यायाचा विरोध केला नाही आणि ते जो अन्याय होतोय तो बघत राहिले. अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय बघणाराही दोषी असतो. तिसरे म्हणजे गुरु द्रोणाचार्य. यांनी त्यांच्या पुत्र प्रेमापोटी धर्माची साथ न देता अधर्माची साथ दिली. यावरून लक्षात येते की मुलांना संपत्ती देण्यापेक्षा संस्कार द्या, तेच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातील. चौथा म्हणजे अर्जुन. अर्जुन आणि 5 पांडव यांच्यावरती कायम अन्याय होत राहिला, तरीही त्यांनी संयम ठेवला, त्यातून शिकत राहिले आणि योग्य वेळ आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शक्तीचा वापर धर्मासाठी केला आणि त्याचमुळे त्यांचा शेवटी विजय झाला. यावरून लक्षात येते की तुमच्या बुद्धीचा, शक्तीचा वापर हा धर्मासाठी करा, तुमचा विजय नक्की होईल.